नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज सकाळचं आपलं चालू घडामोडीचं जे लेक्चर आहे ते तांत्रिक कारणामुळे होऊ शकलं नाही. त्याबद्दल क्षमस्व. त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण जे शनिवारी उजळणी आठवड्याची हे सदर जे चालू केलेलं आहे, जे सोमवारपासून ते आपण शुक्रवारपर्यंत जे काही प्रश्न पाहिलेले असतात आणि ज्याचं आपण एक्सप्लेनेशन केलेलं असतं, त्याचं प्रश्न आणि उत्तर याचा एक धावता आढावा आपण या शनिवारच्या लेक्चरमध्ये घेत असतो. आणि त्या सदराचं नाव काय आपलं उजळणी आठवड्याची. 6 मे ते 10 मे पर्यंत म्हणजेच 11 तारीख आपली शनिवारी आहे. तर या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण काय काय प्रश्न घेतले होते या प्रश्नांची थोडक्यात उजळणी. आता हे कशासाठी तुम्हाला माहितीच आहे, हा करण्याचा मागचा हट्टा जो आहे हा का, तर तुम्ही लोक प्रॅक्टिस करत नाही, सराव करत नाही आणि परीक्षेच्या वेळेला तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं आठवत नाहीत, कारण सराव केलेला नसतो. मग सातत्याने तुमचा सराव राहावा, हा सराव राहण्यासाठीच हे शनिवारचं आपण सदर चालू केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने या सदराचा फायदा घ्यावा, कारण फायदा तुमचा होणार आहे. नाही बघितलं तर नुकसान तुमचं होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाने हे जे काही व्हिडिओ मी करतो तुमच्यासाठी ते इतरांपर्यंत पाठवायचे आहेत, शेअर करायचे ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि जे काही तुमचे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, काही ध्यास आहे, काहींचं स्वप्न आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हे काम आणि ही जबाबदारी तुमची. बाकी मी इथेच आहे, बरोबर की नाही. चालू घडामोडीचं जे काही जबाबदारी आहे ती माझ्याकडेच आहे. त्यामुळे ती फक्त तुम्ही जे काही लिंक आहे ती शेअर करत जा, कारण याचा फायदा तळागाळातल्या मुलांना व्हायला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते तुम्ही नक्कीच कराल. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र जरूर करायचं आहे, बरोबर की नाही. कारण लाईक केलं तसं शाब्बासी वाटते. चला सुरू करूया उजळणी आठवड्याची. चालू घडामोडीचं त्रैमासिक जे आहे आपलं, ते त्रैमासिक तुम्हाला इथे कुठे उपलब्ध आहे, तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचं 2024चं आपला ऍप जो आहे टिक्कर मराठी ऍप, त्या ऍपमध्ये ई बुक या विभागामध्ये तुम्हाला हे उपलब्ध आहे. आपला टिक्कर मराठीचा पहिला रिझल्ट जो आहे हा सातत्याने मी तुम्हाला सांगतोय 260 आहे, जो मागच्या वर्षीचा होता. येणाऱ्या या परीक्षामध्ये याच्यापेक्षाही आपला आता रिझल्ट असणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शिपाई, चालक, कारागृह, एसआरपीएफ, बँड्समॅन यासाठी आपला टिक्कर मराठीचा जो ठोकळा आहे हा ठोकळा तुम्हाला पुस्तक स्वरूपात आता उपलब्ध होणार आहे. प्रथमतः कसा कसा घेऊ शकतो किंवा कसा मिळणार, तर पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. नसेल तर, असेल तर व्हेरी गुड, छान. हा, तर त्यामध्ये स्टोअरला जायचंय. स्टोअरवर तुम्ही क्लिक केल्यावर इथे तुम्हाला काय दिसेल, टिक्कर मराठीचा ठोकळा जो आहे या ठोकळ्याची तुम्हाला इथे बाय नावचं ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला प्लेस ऑर्डरचं दिसेल. प्लेस ऑर्डर मध्ये तुम्ही याचं संपूर्ण जे काही परचेसिंग ऑर्डरचं आहे ते पूर्ण केलं की तुम्हाला काय होईल, इथे पत्ता येईल. तुमचं नाव, फोन नंबर, पत्ता, नाव, गाव, फळ, फूल जे काही आहे ते इथे तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पत्त्यावर हे व्यवस्थित आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला कोणाच्या कोण तुम्हाला देणार आहे, तर इंडियन पोस्टल देणार आहे. त्यामुळे घाबरू नका, स्पीड पोस्टद्वारे टिक्कर मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हा जो पत्ता आहे तो मात्र व्यवस्थित द्या, जेणेकरून तुमच्या दिलेल्या पत्त्यावरच हे उपलब्ध होईल. चला सुरुवात करूया. आता इथपर्यंत कळलं व्यवस्थित. आता आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. डीआरडीओने कोणत्या लेझर हत्यार संबंधी योजनेचे अनावरण केले आहे? स्मार्ट सेकंड, रॉक्स 1, रॅम्पेज सेकंड, दुर्गा सेकंड. तर या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक डी, दुर्गा जे आहे हे दुर्गा सेकंड ही लेझर प्रणाली आहे, बरोबर आहे, आपण शिकलोय. आणि डीआरडीओने हे काय केलेलं आहे, या संदर्भाचं अनावरण केलेलं आहे. डीआरडीओ ची स्थापना आपण नेहमीच पाहतो 1 जानेवारी 1958. समीर कामत हे त्याचे कोण आहेत, प्रमुख आहेत. आणि दुर्गा जी आहे, आलं लक्षात, ते लेझर प्रणालीवर पहिल्यांदाच म्हणजे डीआरडीओने हे केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला हे मी जेव्हा प्रश्न घेतला होता त्यावेळेला अमेरिका यासारखे देश जे आहेत या लेझर प्रणालीच्या बाबतीत काय आहेत, यांचा प्रयोग चाललेला आहे. आणि जे लेझर बीम आहेत, पार्टिकल बीम्स, याच्यावर हे जसं बेसिक आहे ते आहे दुर्गा, लक्षात ठेवा, लेझर बीम.
हा, हे लेझरच्या हत्याऱ्या संबंधी आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न पहिला जो आपण घेतला होता तो. ओके, आता बाकी इकडे तुम्हाला पाहिलेलंच आहे, रॉक्स 1 हे बॅलिस्टिक मिसाइल्स आहे, रॅम्पेज आहे, अलग लक्षात. हा स्मार्ट काय आहे, सुपरसॉनिक मिसाईल आहे, बरोबर आहे. रॉक्स बॅलिस्टिक मिसाईल, ओके. रॅम्पेज एअरफोर्स बद्दल आहे, बरोबर की नाही. हा दुर्गा सेकंड, आणि याचं काय आहे, डायरेक्शनली अनरिस्ट्रिक्टेड, डायरेक्शनली दुर्गा आपण लिहितो की नाही, ओके. डायरेक्शनली अनरिस्ट्रिक्टेड ॲरे गन, अनरिस्ट्रिक्टेड रे, ओके. डायरेक्शनली अनरिस्ट्रिक्टेड रे गन ॲरे, हा त्याचा फुल फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. डायरेक्शनली, पुन्हा एकदा सांगतो, अनरिस्ट्रिक्टेड हा रे गन ॲरे, हे दुर्गाचं आहे फुल फॉर्म. कधीतरी तुम्हाला विचारलं जाईल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. चला, भारतीय सेना आणि पुनीत बालान समूहाद्वारे संविधान पार्क हे कुठे विकसित केले गेले आहे? कोलकाता, दिल्ली, पुणे, सुरत. तर पुणे हे तुमचं उत्तर आहे. पुण्यामध्ये काय केलेलं आहे, भारतीय सेना आणि पुनीत बालान. आता हे कशावर आहे, तर मूलभूत कर्तव्य जे आहेत, मूलभूत कर्तव्य, बरोबर आहे. आता सध्याच्याला किती आहेत, 11 कर्तव्य आहेत, बरोबर आहे. 1976 ला काय होती, 42वी घटना दुरुस्ती झाली, त्यामध्ये सुवर्ण सिंह समिती होती, बरोबर आहे. आणि या समितीद्वारे मूलभूत कर्तव्य, आपल्या मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य नाहीत, हा, तर हे काय केलं होतं, सुवर्ण सिंह समितीने स्थापन केलं होतं. त्यावेळेला 10 होते, आता सध्याच्याला किती आहेत, 11 आहेत. आणि 11वी ही किती, 86वी घटना दुरुस्ती ज्या 2002 ला झाली, आणि त्यात ही 11वी टाकली गेली. आणि आता पुण्यामध्ये काय केलेलं आहे, पुनीत बालान आणि भारतीय सेना यांनी संविधान पार्क केलेलं आहे. ओके, चला पुढे जाऊया. वायुसेनेच्या प्रशिक्षण कमानाच्या प्रमुख पदावर कोणाला नियुक्त केलेलं आहे? नागेश कपूर, अमरप्रीत सिंह, संदीप सिंह, विवेक राम चौधरी. तर नागेश कपूर जे आहेत, आपलं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. विवेक राम चौधरी हे काय, एअरफोर्सचे प्रमुख आहेत. अलग लक्षात, एअरफोर्स डे आपण केव्हा साजरा करतो, 8 ऑक्टोबरला. विवेकराम चौधरी हे त्याचे प्रमुख आहेत. ओके, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हा दिवस कधी साजरा केला, कुठे, हे ठिकाण विचारलं जातं. तर 2023 ला, कारण आता 2024 चा यायचं आहे. 2023 चा कुठे झालाय, प्रयागराज या ठिकाणी काय केलेलं आहे, एअरफोर्स दिवस. एक लक्षात ठेवा, एअरफोर्स याचा फ्लॅग म्हणजे झेंडा हा सुद्धा बदललेला आहे, हा, हे लक्षात ठेवा. त्यांच्या प्रशिक्षण कमान पदावर नागेश कपूर. अच्छा, एक लक्षात ठेवायचं, हा जो आता एअरफोर्स आहे, एअरफोर्सचा आता काय झाला होता, पोखरण या ठिकाणी काय झाला होता, युद्ध अभ्यास झाला होता. काय झाला होता, गगनशक्ती. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, गगनशक्ती आणि वायुशक्ती हे जे आहेत, बरोबर आहेत. भारत शक्ती, गगनशक्ती आणि वायुशक्ती पोखरण मध्ये आले. त्यापैकी भारत शक्ती हे तिन्ही दलांचं, गगनशक्ती हे एअरफोर्सचं होतं, हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊया. मॅरेथॉन जे आहे अंकगणिताबाबतचं, ते आपल्या रविवारी कोण घेणार आहे, तर आपले उमेश सर जे आहेत मॅथ्सचे, ते उमेश सर काय घेणार आहेत, रविवारी 12 तारखेला 11 वाजता अंकगणिताचं घेणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून उपस्थित राहायचं. मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगतो, इथे प्रत्येक शिक्षक अगदी तळापासून, म्हणजे मनाच्या तळागाळापासून तो शिकवण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे करतोय. यायचं काम तुमचं आहे, आणि या संधीचा फायदा उचला. लक्षात घ्या, कळलं, तर प्रत्येकाने जरूर यायचं इथे. चँग-ई-6 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केलेलं आहे? तर हे कोणी केलेलं आहे, चँग-ई-6, तर हे केलेलं आहे चीनने. कोणी केलेलं आहे, चीन, हे लक्षात ठेवा. ओके, हा, आता जापान याच्यात तुम्हाला दिसतोय, जापान हा काय झालेला आहे, चंद्रावर जाणारा 5वा, बरोबर आहे की नाही, हे लक्षात ठेवा. ओके, मून स्नायपर हे त्यांचा उपग्रह होता, आणि तो चंद्रावर जाणारा कितवा होता, 5वा ठरलेला आहे, चँग-ई. ओके, याच्यात कुठलं रॉकेट वापरलं गेले हे तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगायचं. हा, चला, चँग-ई-6. आता हे काय करणार आहे, चँग-ई-6 हे चंद्रावरचीच मोहीम आहे, हे लक्षात घ्या. आणि चंद्रावर जाऊन काय करणार आहे, तिकडचे जे खडक आणि माती आहे, धूळ, हे पुन्हा पृथ्वीवर घेऊन त्याबद्दलचं परीक्षण करणार आहे, ते हे चँग-ई-6 आहे, हे लक्षात घ्या. ओके, भारत कितवा होता, 4था चंद्रावर जाणारा, बरोबर की नाही. जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस जो आहे,
हा जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला आहे? 1 मे, 5 मे, 3 मे, 2 मे. तर याचं उत्तर काय आहे? तर 3 मे. आलं का लक्षात? आणि काय झालं होतं? 3 मे 1991 या साली काय झालं होतं? तर याची घोषणा झाली होती, वृत्तपत्राबाबतची घोषणा. आणि ते कुठे? नामिबियाचं. कमेंट्स मध्ये सांगायचं कुठली घोषणा ती. ओके, कोणत्या ठिकाणी. आणि त्या दिवसापासून म्हणजेच 3 मे 1991 यानंतर काय झालंय? 3 मे हा प्रेस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातलं पहिलं वृत्तपत्र कुठलं? बंगाल गॅझेटी. जेम्स ऑगस्टस हिक्की. हे लक्षात ठेवायचं. हा प्रश्न नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो 1780 मध्ये. त्यानंतर कलकत्ता गॅझेटी. हे लक्षात ठेवायचं. हा, बंगाल गॅझेटी, कलकत्ता गॅझेटी. आपल्याकडे म्हणजे आपण जे आहे ते 6 जानेवारी काय करतो? तर पत्रकारिता दिवस. पत्रकारिता दिवस. आणि या दिवसाचं कारण काय आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 1832 मध्ये यांनी दर्पण आणलं होतं. आलं का लक्षात? आणि 1840 मध्ये दिग्दर्शन हे मराठीमधलं होतं पहिलं वृत्तपत्र दर्पण. म्हणून 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आपण पत्रकारिता दिवस साजरा करतो. चला पुढे जाऊया. इथे मागे तुम्हाला 1 मे तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस. बरोबर आहे? हा आहे, बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. 1886 मध्ये शिकागो इथे काय झालं होतं? लोकांनी संप केला होता 8 तासाच्या कामासाठी. त्यामुळे 1 मे हा कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्रीन ऑस्कर आहे व्हिटली. ग्रीन व्हिटली सुवर्ण पुरस्कार 2024 ला सन्मानित करण्यात आले. कोणाने? म्हणजे ग्रीन व्हिटली सुवर्ण पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? त्याचं उत्तर आहे पौर्णिमा देवी बर्मन. आलं का लक्षात? हे कुठले आहेत बरं? आसाम. कोणाचे आहेत? आसामचे आहेत. आलं का लक्षात? पावलोरी सुब्बाराव यांना कुठला मिळालाय? आर्यभट्ट. आर्यभट्ट हा पुरस्कार मिळालेला आहे. मोहम्मद सलेम यांना फोटोग्राफी. आलं का लक्षात? हे लक्षात ठेवायचं आहे. आलोक शुक्ला यांना गोल्डमॅन. गोल्डमॅनचा पुरस्कार मिळालाय. आणि हे कुठले आहेत बरं? छत्तीसगडचे आहेत. कुठले आहेत? छत्तीसगडचे. आलं का लक्षात? आर्यभट्ट, पावलोरी सुब्बाराव यांना सायन्ससाठी मिळालं, विज्ञानासाठी मिळतो. हे लक्षात ठेवा. हा इंटरनॅशनल फोटोग्राफीसाठी कोणाला मिळालाय? मोहम्मद सलेम यांना. आणि पौर्णिमा देवी हे आसामच्या आहेत. आणि 7 ऑक्टोबर ओके हा दिवस आसाम सरकारने कशासाठी केलाय हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचंय. ओके, यांना हा दुसरा पुरस्कार आहे. पहिल्यांदा त्यांना 2017 ला मिळालेला आहे आणि आता 2024 ला मिळालेला आहे. बरोबर आहे? दोन्ही वेळेला त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. चला पुढे जाऊया. चर्चासत्र मराठी व्याकरण याचा अभ्यास कसा करावा? शनिवारी 11 मे दुपारी 12 वाजता हे चर्चासत्र आहे. अभ्यास कसा करावा त्याबाबत प्रश्न मधुरा मॅडमचे आहे आणि उत्तर शुभांगी मॅडम कडून असणार आहे. कारण शुभांगी मॅडम काय घेतात? आपलं मराठी व्याकरणाचं घेतात. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके, चला आवर्जून सगळे उपक्रम टिक्कर मराठीचे उपस्थित राहायचं, कारण हे सर्व तुमच्यासाठी आहे. सर्व. चला पुढे जाऊया. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 180 देशांमध्ये भारत कितव्या स्थानकावर आहे? तर 180 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 159वा. 2023 ला तो किती होता? 161वा होता. आता 2024 ला भारताचा क्रमांक किती आहे? तर 159वा आहे. लक्षात ठेवायचा. ओके, 31.28 एवढा स्कोर आहे भारताचा. हे लक्षात ठेवा. आणि हा अत्यंत महत्वाचा आहे बघा. हे 2023 चा लक्षात ठेवा. भारताचा 2023 चा. ओके, 2023 हे लक्षात ठेवा. आता तुम्ही मला सांगायचं की पहिल्या क्रमांकावर कोण आहे आणि शेवटच्या क्रमांकावर कोण आहे ते. आलं का लक्षात? आफ्रिकाचा एक देश आहे, त्या देशाचं नाव मला सांगायचं शेवटी. आणि युरोप मधला पहिला कोण आहे ते तुम्ही या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये सांगायचं आहे. प्रेस आपल्याकडे कोणी सुरुवात केली? गोवामध्ये पोर्तुगीज लोकांनी. बरोबर की नाही? आणि मागच्या प्रश्नामध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय की कशा पद्धतीने आपल्याकडे भारतामध्ये सुरुवात झाली. त्याचं पहिला वृत्तपत्र कोणतं होतं? T20 विश्वचषक विश्वकप 2024 साठी आयसीसीने कोणाला मॅच रेफरी म्हणून नियुक्त केलंय? तर यापैकी कोण आहे?
जवागल श्रीनाथ यांना मॅच रेफरी म्हणून केलेला आहे. बरोबर आहे. कुठे होणार आहे? पुरुषांचं T20 दोन्ही होणार आहे, महिला आणि पुरुष. महिलांचं कुठे होणार आहे? महिलांचं बांगलादेशला होणार आहे. पुरुषांचं कुठे होणार आहे? वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 ठिकाणी. बरोबर आहे. कपिल देव आपले कर्णधार होते. 1983 ला जे आपण यांच्या कर्णधार पदावर असताना आपण काय जिंकला होता? पहिला वर्ल्ड कप. आणि नंतर 2011 ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये. रॉजर बिन्नी हे BCCI याचे कोण आहेत? प्रमुख आहेत. बरोबर आहे. रवी शास्त्री यांना नुकताच एक पुरस्कार मिळालाय. कमेंट्स मध्ये मला सांगायचं. आपले हे कोच पण होत राहिलेत इंडियन टीमचे, हे लक्षात ठेवा. ओके. वर्ल्ड ऑफ प्लॅनेट हे जे आहे थीम सॉन्ग आहे. बरोबर आहे की नाही? आणि मला एक सांगायचं आहे, आता ह्याच्यामध्ये 3 जण जे आहेत हे कोण आहेत? ब्रँड अँबॅसेडर आहे. ब्रँड अँबॅसेडर मध्ये कोण आहे? क्रिस गेल, त्याच्यानंतर युसेन बोल्ट आणि महेंद्रसिंग सॉरी क्रिस गेल आहे, युसेन बोल्ट आहे आणि युवराज सिंग. महेंद्रसिंग आलं, युवराज सिंग. ओके, चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय? हा, आणि एक लक्षात ठेवायचं, याचं कितवं संस्करण? 9वे संस्करण. संस्करण कितवं आहे? 9वे. हे लक्षात ठेवायचं. युनिसेफ इंडियाने कोणाला आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे? तर करीना कपूर ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून काय केलेलं आहे? युनिसेफने केलेलं आहे. बरोबर आहे. दीपिका पदुकोण कशाची आहे? तर बिस्लेरी. बिस्लेरीचं लक्षात ठेवा. ओके. आलिया भट्ट हिला खूप सारे पुरस्कार मिळत आहेत आणि यावेळेला लक्षात ठेवायचं 59वा जो फिल्मफेअर आहे, ओके, यामध्ये बेस्ट ऍक्टरचा मिळालाय. ओके. रॉकी और राणी की प्रेम कहाणी यासाठी आलिया भट्टला मिळालाय. मागच्या वेळेला तोही फिल्मफेअरचा मिळाला होता. कशासाठी? तर गंगूबाई काठियावाडसाठी. हे लक्षात ठेवा. तर आलिया भट्ट महत्वाचा, याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ओके, चला पुढे जाऊया. चालू घडामोडीचं आपलं मे महिन्याचं जे मासिक आहे ते तुम्हाला कुठे उपलब्ध आहे? आपल्या ई बुक या विभागामध्ये उपलब्ध आहे. ते प्रत्येकाने याची नोंद घ्यायची आणि हे जरूर घ्यायचं. फक्त 20 रुपया मूल्यामध्ये आपलं भविष्य घडणार आहे. कळलं? किंमत किती नॉमिनल आहे बघा. एका वडापावची पण नाहीये. कळलं का? एका वडापाव 20, काही जम्बो घेतला तर 25-30 रुपयाला मिळतो. तर ते खाऊन कुठे जातं ते माहितीये तुम्हाला. बरोबर की नाही? पण हे तुमचं भविष्य घडवणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने घ्या, जर भविष्य घडवण्याचं असेल तर. नाही तर सोडून द्या. जगातली पहिली AI आधारित राजकीय प्रतिनिधी व्हिक्टोरिया शी ही कोणत्या देशाची आहे? AI आधारित बरेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील सध्याच्या काळामध्ये हे आहे आणि 100% याच्यावर प्रश्न विचारले जाणार. तर ही कोणाची आहे? युक्रेन या देशाने केलेली आहे. ओके, राजदूत म्हणून केलेली आहे. युक्रेन आणि रशियाचं तुम्हाला माहिती आहे युद्ध चालू आहे आणि यामध्ये युक्रेन जी आहे यामध्ये आपण काय केलं होतं? ऑपरेशन गंगा. हे लक्षात ठेवा. झेलेन्स्की हे काय आहेत? याचे प्रमुख आहेत. कीव ही त्याची राजधानी आहे आणि रेवेनवी हे त्याचं चलन आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. शी जिनपिंग हे चीनचे आहेत. ओके. रशियाचे व्लादिमीर पुतिन हे काय झालेले आहेत? पुन्हा एकदा राष्ट्रपती झालेत. दक्षिण कोरियाचे कोण आहेत ते तुम्ही मला सांगा. बरोबर की नाही? AI आधारित आपण बरेच पाहिले होते. आपल्याकडे देविका म्हणजेच काय केलेलं आहे? केरळ राज्याने देविका ही सॉफ्टवेअरची केलेली आहे. त्यानंतर आयरिस हे काय आहे? शिक्षक म्हणून आहे. पहिली AI शाळा केरळमध्ये. त्याच्यानंतर इर हे काय आहे? इरा हे पहिला AI चित्रपट आहे. बरोबर आहे. तर हे असे बरेच प्रश्न जे AI आधारित आहेत हे लक्षात ठेवा, जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. चला, कोणत्या राज्याच्या अजरक या वस्त्रकलेला GI टॅग मिळालेला आहे? तर ह्याला कोणाला मिळालंय? गुजरात राज्याला मिळालेलं आहे. बरोबर आहे. अजरक हे वस्त्र आहे ज्यामध्ये काय आहेत? त्रिकोणी, चौकोनी, त्यानंतर सांस्कृतिक असे दाखवणारे किंवा त्याबद्दलचे काय असतात? प्रतीक असलेलं ते एक प्रिंट आहे आणि त्या अजरकला गुजरात राज्याच्या वस्त्रकलेला याच्या अगोदर मातानी पछडी हे लक्षात ठेवा. हा GI टॅग कधी आला? ऍक्ट 1999. पहिल्यांदा कधी झाला? 2003, नंतर 2004. सुरुवात झाली 2004 पासून. दार्जिलिंगच्या 10 वर्षासाठी मिळतो आणि वाणिज्य मंत्रालय देते. लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रात सध्या 9 GI टॅग मिळालेले आहेत. बरोबर आहे. आणि सर्वाधिक GI टॅग हे कोणाकडून आलाय?
उत्तर प्रदेशला आहेत 75 आहेत. त्यानंतर कुठला आहे तामिळनाडू, त्यांना 58 जीआय टॅग आहेत. हे लक्षात ठेवा. ओके, चला. जीएसटी अपिलियन न्यायाधिकरणाच्या प्रमुख पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ओके, आता यापैकी कोणाला, तर संजय कुमार मिश्रा. आता हे किती, तर 70 वर्षासाठी, म्हणजे वर्षापर्यंत आणि 4 वर्ष हे काय असणार आहे, हे या पदाचं असणार आहे. जीएसटी केळकर समितीद्वारे आलं होतं. कधी आलं होतं? 2017. तारीख तुम्ही मला सांगायची आहे. देवेंद्र कुमार उपाध्याय कोणाचे आहेत? सध्या मुख्य न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. हा, मुंबई उच्च न्यायालयाचे देवेंद्र कुमार उपाध्याय हे 47वे आहेत. हे लक्षात ठेवा. ओके, कधी स्थापना झाली होती? 1862. ऍक्ट कधी आला होता? 1861. गव्हर्नर जनरल, त्यावेळेला गव्हर्नर जनरल नव्हता, तर कोण होता? व्हाईसरॉय होता. कॅनिंग झाला होता. हे लक्षात ठेवा. मी हायकोर्टचं म्हणतोय. कलम कुठला येतो? 214 आणि 231. हे लक्षात ठेवा, हायकोर्टचं. चला, आणि आपण जीएसटी जे आहे आपण कॅनडाकडनं घेतलेला आहे. जीएसटी काउन्सिल असतं, आलं का लक्षात? ओके, जीएसटी काउन्सिलचा ऍक्ट काय आहे? ऍक्ट 279 आहे. आणि जीएसटी काउन्सिलचे चेअरमॅन कोण असतात? खुद्द स्वतः अर्थमंत्री असतात. सध्या याचे कोण आहेत? निर्मला सीतारामन. त्यामुळे लक्षात ठेवा. ओके, बघा, सिलेक्शन बॅच आहे आपली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईफ टाईम अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर पोलीस भरती 2024. फक्त 5,000 मध्ये जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत लाईव्ह लेक्चरची बॅच तुम्हाला मिळत राहणार. म्हणजे घाबरू नका. एकदाच तुम्हाला एखादी बॅच दिली आणि तुम्हाला सोडून दिला असं नाहीये. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला देत राहणार. तर हे टिक्कर मराठीचं ऍप जो आहे तो डाउनलोड करायचा आहे 8233007373 वर. याच्यासाठी जर का तुम्हाला माहिती हवी असेल अधिकची तर काय करायचं, त्या नंबरवरती कॉल करायचा. महिला T20 विश्वचषक 2024 चे आयोजन कुठे केले जाणार आहे? तर यापैकी काय, बांगलादेश या ठिकाणी केलं जाणार आहे. याचं सुद्धा संस्करण किती आहे? याचं संस्करण हे 9वे आहे. कितवे आहे? 9वे आहे. बरोबर आहे. भारतामध्ये कधी झालं होतं? 2016ला झालं होतं. दोन्ही वेळेला पुरुष आणि महिलांमध्ये, ओके, मेल आणि फिमेल मध्ये दोन्हीकडे कोण होतं त्यावेळेला विजेता? मेल आणि फिमेल म्हणजे पुरुष आणि महिलांमध्ये कोण होतं? वेस्ट इंडिज. दोन्ही वेळेला वेस्ट इंडिज जिंकले होते दोन्हीकडे. हे लक्षात ठेवा. भारतामध्ये 2016ला झाला होता. सर्वाधिक महिलांमध्ये कोण जिंकलाय? ऑस्ट्रेलिया. किती वेळा जिंकलाय? 6 वेळा. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि दक्षिण आफ्रिका एक लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिकेमध्ये अंडर-19 याची झाली होती. ओके, त्याची कॅप्टन कोण होती तुम्ही मला सांगायचं. आणि कोणत्या संघाला हरवलं आठवतंय का? अंडर-19 महिला. हा, तर T20चं हे लक्षात ठेवा. T20चं 9वं संस्करण होणार आहे, बांगलादेशमध्ये होणार आहे. बांगलादेशच्या प्रमुख कोण आहेत? शेख हसीना. बांगलादेश बरोबर आपले कुठले चालतात? बोंगो सागर आणि कुठलं? संप्रीती. हे 2 युद्ध सराव चालतात. ओके, चला. पुरुष आणि महिला दोन्ही वर्गात थॉमस आणि उबेर कप 2024 चा विजेता कोणता देश आहे? तर यामध्ये कोण आहे? चीन हा विजेता आहे. उपविजेता कोण आहे? उपविजेता इंडोनेशिया. इंडोनेशिया हा उपविजेता आहे. बरोबर आहे. थॉमस कपचं किती आहे? थॉमस कप 33वे संस्करण. बरोबर आहे की नाही? आणि उबेर कपचं कुठलं आहे? हेच 30वे. बरोबर आहे. आता थॉमस कप 2022 याचा विजेता लक्षात ठेवायचा, अत्यंत महत्वाचा आहे. तो आहे भारत. भारत काय आहे? विजेता आहे. हे लक्षात ठेवा. भारत विजेता कधीचा आहे? 2022चा. ओके, हे लक्षात ठेवा. इंडोनेशिया सर्वाधिक कोणामध्ये आहे सांगा बरं? थॉमस का उबेर कप हे तुम्ही मला सांगायचंय. ओके, चीनने आतापर्यंत कितवं घेतलंय? बरोबर की नाही? थॉमस कप हा किती वेळा घेतलाय आणि उबेर कप हा किती वेळा घेतलेला आहे? हे सगळे पटापट मला कमेंट्स मध्ये सांगायचं बरं का. सगळं मी नाही सांगत बसणार. तुम्ही काहीतरी आठवणीत ठेवलं असेल ना, आणि ते ठेवायलाच पाहिजे, त्यामुळे तुम्हाला विचारतोय. लक्षात ठेवायचं, भारत 2022चा थॉमस कप जो आहे. आणि हा कशाचा आहे? हा उबेर आणि थॉमस कप बॅडमिंटन. लक्षात ठेवायचं, बॅडमिंटन. आला का लक्षात? आणि बॅडमिंटनचा मेजर ध्यानचंद म्हणजे या खेळाशी संबंधित सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी
यांना 2023चा काय मिळालेला आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. 2022चा शरद कमल याला मिळाले, लक्षात ठेवा. ओके, चला. कान्स 2024 मध्ये पाम डी ओव्हरने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, हा तर यामध्ये मेरिल स्ट्रीप यांना करण्यात आलेला आहे. हा लक्षात ठेवा. हा कान्स कुठे होतो, फ्रान्सला होतो. मायकल डग्लस यांना सत्यजित रे लाईफ टाईम पुरस्कार फिक्की याचा 24वा जो वितरण सोहळा होता, फिक्की जे ज्याला फिल्म महोत्सव म्हणतात, 54वा जो आहे फिल्म महोत्सव फिक्की, त्यामध्ये मायकल डग्लस यांना सत्यजित रे हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर क्रिस्टोफर नोलान हे ओपनहायमर जे आहे 2024चा ऑस्कर पुरस्कार मिळालेला जो पिक्चर आहे ओपनहायमर, त्याचे डायरेक्टर कोण आहेत, क्रिस्टोफर नोलन, त्यांना बेस्ट डायरेक्टरचा मिळाला ऑस्कर. त्यानंतर सिलियन मर्फी हे अभिनेता आहेत आणि कशात त्यांनी काम केलेलं आहे, ओपनहायमर यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्याबद्दल त्यांना ऑस्कर मिळालेला आहे. कितवा ऑस्कर आहे यावर्षीचा, तुम्ही मला सांगायचं संस्करण. हा लक्षात ठेवा, ओपनहायमर हा बेस्ट फिल्म याचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामध्ये काम करणारे सिलियन मर्फी आहेत. ओके, तर लक्षात ठेवायचं, पाम डीओर क्रिस्टोफर मेरिल स्ट्रीप आणि 3 वेळेला यांना कुठला पुरस्कार मिळालेला आहे, ऑस्कर मिळालेला आहे. बघा, खाकीचा महासंग्राम टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर अबकी बार 1000 रिझल्ट पार, बरोबर की नाही. बघा, हे वेळापत्रक आहे बुद्धिमत्तेचं जे आहे ते सकाळी 11 वाजता जे मधुरा मॅडम घेतात, अंकगणित दुपारी 1 वाजता जे उमेश सर घेतात, सामान्य ज्ञान ज्याचं दुपारी 2 वाजता मी घेतो, सामान्य विज्ञान आता आम्ही दोघं जे घेतो माझं दुपारी 2 वाजता असतं, त्याच वेळेला दुपारी 2 वाजता म्हणजे कधी असणार आहे, नीता मॅडम दुपारी 2 वाजता बुधवारी घेणार आणि शुक्रवारी घेणार, बुधवार आणि शुक्रवार हे लक्षात ठेवायचं, नीता मॅडमचं आहे. त्यानंतर मराठी व्याकरण दुपारी 3 वाजता. असा हा आपला वेळापत्रक आहे खाकीच्या संग्रामाचं. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे बघूया, पेन्शन विभागाने सरकारी सेवानिवृत्त लोकांसाठी कोणते पोर्टल सुरू केलेलं आहे, तर भविष्य पोर्टल हे लक्षात ठेवायचं. ओके, सक्षम पोर्टल कोणी केलं होतं, सक्षम पोर्टल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, जे 85 वर्षाच्या वरील आहेत आणि जे पीडब्ल्यू म्हणजे पीडब्ल्यूडी म्हणजे जे अपंग आहेत त्यांच्यासाठी हा ऍप केलेला आहे, ज्यामध्ये ते घर बसल्या वोटिंग करू शकतील. बरोबर आहे, 18वी लोकसभा आहे, त्याची निवडणूक आहे आणि त्या संदर्भात हे केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि सी विगिल आहे, नो युअर कॅन्डिडेट, असे वेगवेगळे काय आहेत इलेक्शन कमिशनचे आहेत ऍप आणि पोर्टल सुद्धा, हे लक्षात ठेवा. ऍप सर्वात जास्त तर भविष्य पोर्टल हे पेन्शन विभाग याचे प्रमुख कोण असतात, पंतप्रधान, म्हणजे पीएम ऑफिसच्या अंडर हे येतं पेन्शन विभाग, पेन्शन डिपार्टमेंट. ओके, चला पुढे जाऊया. भारतीय क्षेत्राचे वादग्रस्त प्रदेशांना दर्शवणाऱ्या नकाशासह 100 रुपयाची नोट, 100 रुपयांची नवीन नोट छापण्याची घोषणा कोणी केलेली आहे, तर नेपाळने केलेली आहे. आणि याच्याबद्दलचं सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेलीच आहे. बरोबर आहे, ज्या 3 प्रदेशांबद्दलचा उल्लेख आहे जे नेपाळने आपलाच भाग दाखवलाय ते कमेंट्स मध्ये मला सांगायचं आहे. भूतानचा हा काय सर्वोच्च पुरस्कार 2024चा कोणाला मिळालेला आहे, मोदी यांना मिळालेला आहे. ओके, ऑर्डर ऑफ ड्र्यूक गॅल्पो, बरोबर आहे. श्रीलंकेची राजधानी कुठली आहे नवीन, श्रीवर्धन पोरे कोट्टाई, लक्षात ठेवायचं. दिनेश गुणवर्धने कोण आहेत, पीएम आहेत आणि रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपती आहेत. बरोबर आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. चीन पण पुरापती करतोय आणि चीन काय केलंय, चीनने मालदीवला आता जवळ म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध चांगले होत आहेत आणि मालदीवने त्याच्यासाठीच आपले सैन्य, भारतीय सैन्य काय केलंय, भारतात परत पाठवलेलं आहे. बरोबर की नाही. तर यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, ज्यावर या मालदीवर लक्ष ठेवण्यासाठी 2 बेट म्हणजे तळ तयार करण्यात आलेत नौदलाचे. INS द्वीपरक्षक, आलं का लक्षात, हा कवरत्ती बेटावर आहे आणि दुसरा जो आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. बरोबर आहे, मिनिकॉय बेटावर जो आहे तो कुठला आहे सांगू आताच, INS जटायू, हे लक्षात ठेवा. चला, जगातली पहिली CNG मोटरसायकल उत्पादन करण्याची घोषणा ही कोणी केलेली आहे, तर बजाज ऑटो यांनी काय केलेली आहे, तर जगातली पहिली CNG, आलं का लक्षात. आता या CNG मध्ये काय असतं, CH4 मिथेन जो असतो हा असतो, LPG मध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असतात,
हे लक्षात ठेवा. ओके, हे महत्वाचे आहे, सायन्सच्या बाबतीत तुम्हाला विचारलं जाईल. तर सीएनजी हे बजाज ऑटो करणार आहे. हे बघा, आपला खाकीचा महासंग्राम सिरीज जर तुम्हाला ऍपमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर ऍपमध्ये जाऊन फ्री कोर्सेसमध्ये जायचं, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती यावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला काय दिसतील, तर अंकगणित, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, जे तुम्हाला पाहायचंय त्याच्यावर क्लिक केलं की खाकीचा महासंग्राम होईल आणि तुम्हाला इथे दिसायला लागेल. ओके, गेट इट. चला, माद्रिद ओपन यामध्ये ब्राईटनेस खूप जास्त आहे ना, बरोबर आहे. मगाशी तुम्हाला एवढं दिसलं नसेल, थोडस कमी केलं ब्राईटनेस. माद्रिद ओपन 2024चा महिला एकेरीचा विजेता कोण आहे? विजेता, महिला एकेरीची विजेता. आता याच्यामध्ये इगा स्वाइटेक ही काय आहे, या एकेरीची विजेता आहे. कोको गॉफ जी आहे ही मागच्या वर्षी 2023 ची कोण आहे, हा यूएस ओपनची विजेता आहे कोको गॉफ. आलं का लक्षात? आर्याना सबलिंका ही उपविजेता आहे. आलं का लक्षात? ही कोण आहे, उपविजेता 2024. म्हणजे इगा स्वाइटेकने आर्याना सबलिंका हिला हरवलंय. पण 2023 ची माद्रिद ओपनची ही विजेता आहे, हे लक्षात ठेवायचं, आर्याना सबलिंका. ओके, आणि आता ऑस्ट्रेलिया ओपन झाला होता, त्या ऑस्ट्रेलिया ओपनची एकेरी मधली विजेता कोण हे तुम्ही मला सांगायचंय. पुरुष मध्ये मी तुम्हाला सांगतो कोण झालंय, जानिक सिन्नर, जो इटलीचा आहे. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. ओके, रुबेल हे जो माद्रिद ओपन मध्ये पुरुषांमध्ये रुबेल जे आहे रशियाचा, हा जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये कोण दुहेरीमध्ये जिंकलंय सांगा बरं, दुहेरीमध्ये जिंकणारं कोण आहे, रोहन बोपन्ना. ओके, आणि मॅथ्यू या जोडीने ऑस्ट्रेलिया ओपन जिंकलेलं आहे. सीमा रस्ते संघटना, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी कोणता दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा करतात? ओके, तर कोणता करतात, 7 मे. 7 मे 1960 ला काय झालेलं आहे, याची स्थापना झाली. सध्याचे याचे डायरेक्टर जनरल कोण आहेत, रघु श्रीनिवासन, हे लक्षात ठेवायचं. ओके, रघु श्रीनिवासन कोण आहेत, याचे डायरेक्टर आहेत, हे लक्षात ठेवायचं. वेगवेगळे लक्षात ठेवायचे आहेत. रॉचे रवी सिन्हा आहेत, सीबीआयचे कोण आहेत, प्रवीण सूद आहेत, नितीन अग्रवाल बीएसएफ चे आहेत. बरोबर आहे की नाही, असे वेगवेगळे लक्षात ठेवा. ओके, सीआयएसएफ चे कोण आहेत, नीना सिंग. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या तर येणारी परीक्षांबद्दल आपली भीती निघून जाते, कारण आपला अभ्यास आहे, है ना. स्कूल ऑन व्हील्स या योजनेची सुरुवात कोणी केलेली आहे, तर ही कोणी केलेली आहे, मणिपूरने केलेली आहे. अनुसुया उईके यांनी उद्घाटन केलेलं आहे. यामध्ये शाळा, म्हणजे शाळा जी आहे ती बसमध्ये आहे. आलं का लक्षात? ज्यामध्ये शिक्षक आहेत, संगणक आहे, सर्व काही, ग्रंथालय, हे सर्व बसमध्ये आहे, म्हणून स्कूल ऑन व्हील, हे लक्षात ठेवायचं. ओके, ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट पोलीस भरती 2024. सोमवारी 25 प्रश्न मराठी व्याकरण, मंगळवारी 25 प्रश्न बुद्धिमत्ता, बुधवारी 25 प्रश्न सामान्य ज्ञान, गुरुवारी 25 प्रश्न अंकगणित, शुक्रवार 25 प्रश्न चालू घडामोडी, शनिवार संपूर्ण फुल लेंथ टेस्ट असणार आहे 100 प्रश्नांची. तर हे कितीला आहे, तुम्हाला 99 रुपयामध्ये उपलब्ध आहे, हे लक्षात ठेवा. ओके, भारतीय सेना आणि वायुसेना यांनी संयुक्त युद्धाभ्यास गगन स्ट्राईक सेकंड हे कुठे आयोजित केलेलं आहे, तर हे कुठे केलेलं आहे, पंजाबमध्ये केलेलं आहे. कुठे गेलंय, पंजाबमध्ये, गगन स्ट्राईक. मागे तुम्हाला सांगितलं राजस्थानमध्ये वायू शक्ती, गगन शक्ती आणि भारत शक्ती याचं झालेलं आहे. बरोबर आहे की नाही. आणि राजस्थानमध्ये काय झालं, पहिला सायक्लोन युद्धाभ्यास जो इजिप्तच्या बाबतीत होता. ओके, उत्तराखंडमध्ये काय झालेलं आहे, उत्तराखंडमध्ये मगाशीच सांगितलंय पिथोरागड या ठिकाणी युद्ध अभ्यास झालेले आहेत. बरोबर आहे की नाही. एक दस्तलिक होता, बरोबर आहे, दुसरा कोणता तो तुम्ही मला सांगायचा, दस्तुलिक आणि आणखीन एक झालेला आहे, बरोबर की नाही, कोणता, सूर्यकिरण ना नेपाळ बरोबरचा. त्यामुळे लक्षात ठेवा. ओके, वर्ष 2024 पुलित्झर पुरस्काराच्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग श्रेणीमध्ये कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर यामध्ये न्यूयॉर्क टाइम, मागच्या वर्षी सुद्धा याला मिळाला, 2023-24 सलग मिळालेला आहे, 2023 आणि 2024.
ओके. पुलित्झर पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पत्रकारितेसाठी दिला जातो, हे लक्षात ठेवा. आणि दोन्ही वेळेला दोन्ही वर्षी 2023-24 ला न्यूयॉर्क टाइम्स याला मिळालेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. नक्षत्र सभा नावाच्या भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे? तर ती कोणी केलेली आहे? उत्तराखंड. कोणी केलेली आहे? उत्तराखंड या राज्याने केलेली आहे. नक्षत्रांबद्दलची माहिती, त्याबद्दलचं चर्चासत्र आणि त्याबद्दलची वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज यामध्ये केली जाणार आहे नक्षत्र सभांमध्ये. ओके. याच्यात एक मागच्या वर्षी 4 मीटर लिक्विड टेलिस्कोप जी आहे ही उत्तराखंडमध्ये, लक्षात ठेवा. जागतिक ऍथलेटिक दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक ऍथलेटिक दिवस हा 7 मे या दिवशी साजरा केला जातो. बरोबर आहे. आता मागच्या वर्षी 2023 ला हा हंगेरीमध्ये बुडापेस्टमध्ये आयोजित केलं होतं, हा ऍथलेटिक चॅम्पियनशिप, आणि ज्यामध्ये भारताने फक्त एकच पदक मिळवलं, तेही नीरज चोप्राच्या म्हणजे नीरज चोप्राने जो भालाफेक केला होता त्या भालाफेकमुळे प्रथम क्रमांक मिळाला भारताला. म्हणजे भालाफेकमध्ये नीरज चोप्राने जो भालाफेक केला त्यामध्ये त्याला सुवर्ण पदक मिळालं. ते एकच पदक भारताने यामध्ये मिळवू शकला. भारताचा क्रमांक त्यामध्ये कितवा होतोय मला सांगायचं. आणि जागतिक ऍथलेटिक दिवस 7 मे, त्याचबरोबर अस्थमा दिवस सुद्धा 7 मे ला असतो. कुठला? अस्थमा दिवस, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि जागतिक ऍथलेटिक दिवसाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली तेही कमेंट्स मध्ये मला सांगायचं आहे. ओके. तर मित्रांनो, आपले आठवड्याभरात असे प्रश्न होते. आपला ऍप जो आहे तो ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे जर नवीन असाल तर. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्यायचं. आणि सर्वात महत्वाचं, सुरुवातीला जसं सांगितलं की नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सुरुवातीला जसं म्हटलं होतं, जे काही तुमचे मित्र मैत्रिणी, जे काही अभ्यास करणारे आहेत तुमचे, ज्यांचं ध्येय आहे आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पास करायची, स्पर्धा परीक्षा, तर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून हे काय करायची, लिंक शेअर करायची आणि आवडला असेल तर लाईक करायचं. बरोबर की नाही? लाईकच्या मागे मी पडणार नाही. नाही आवडला असेल तर नका लाईक करू, पण अभ्यास मात्र करा, एवढं प्रामाणिकपणे म्हणेन. अभ्यास जो आहे तो करत राहा आणि सातत्याने सराव ठेवत जा, बस एवढंच म्हणेन. कारण जेवढं तुम्ही सराव करणार तेवढे तुम्ही काय होणार, त्यात प्रावीण्य मिळवणार. म्हणजेच काय होणार, टॉप, म्हणजे याच्यामध्ये टॉपला जाणार तुम्ही. टॉप, मी या टॉप म्हणण्यामागचं कारण काय आहे की कुठल्याही परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न जर विचारला, चालू घडामोडी म्हणा, जीके म्हणा, मराठी, काही त्याच्यासाठी तुमचा सराव महत्वाचा आहे. बस एवढंच म्हणेन. तर लाईक आवडलं तर करा, बाकी तुमच्यावर आहे. सराव मात्र सातत्याने ठेवा. मग भेटूया आपण आता कधी सोमवारी भेटेन तुम्हाला. हा, पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, आज लेक्चर होऊ शकलं नाही, त्याबद्दलचं तांत्रिक कारण होतं. तुम्ही समजूतदारच आहात, गुणी आहात, बरोबर की नाही? आणि त्यामुळे समजून घ्याल असं मी मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद.